सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेकडून चालू आर्थिक वर्षापासून भांडवली मूल्य आधारित मालमत्ता कर प्रणाली लागू करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त संजिता मोहपात्रा यांनी पत्रकार परिषदेत दिली। नवीन प्रणालीमुळे कर आकारणी अधिक समन्यायी, पारदर्शक आणि सुलभ होणार असून प्रत्येक मालमत्ता धारकाला कर निश्चितीपूर्वी आक्षेप नोंदवण्याची संधी दिली जाणार आहे। आक्षेपांचे निरसन झाल्यानंतरच अंतिम कर आकारणी केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। 500 चौरस फुटाखालील निवासी मालमत्तांच्या करामध्ये कोणताही बदल होणार नसून निवासी मालमत्तांवर दुप्पटपेक्षा आणि अनिवासी मालमत्तांवर तिप्पटपेक्षा अधिक करवाढ होणार नाही असेही सांगण्यात आले। याशिवाय ओपन प्लॉट धारकांनी जागा स्वच्छ ठेवाव्यात, अन्यथा महापालिकेकडून दंडात्मक कारवाई करून तो करामध्ये आकारला जाईल असा इशाराही आयुक्तांनी दिला। यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे व उपायुक्त अश्विनी पाटील उपस्थित होते। सांगली नमस्कार। सध्या आपण सांगली महानगरपालिकामध्ये भांडवलीप्रमाणे कर लावण्याचा निर्णय चालू आहेत आणि ह्यामध्ये आपण नोटिसेस वाटणार आहोत। ह्यामध्ये जे मेन मुद्दे आहेत, स्पेसिफिकली की जे निवासी मालमत्ता आहे त्यामध्ये नियमप्रमाणे आपल्याला दुप्पटपेक्षा जास्त कर वाढ करता येणार नाही, अनिवासीमध्ये तिप्पटपेक्षा जास्त वाढ करता येणार नाही आणि ज्यांच्या मालमत्ता सध्या 500 स्क्वेअर फीटच्या आतमध्ये आहेत त्यांच्या मागचं जे घरपट्टी होता त्यामध्ये काहीच पण बदल होणार नाही। खूप मोठा जे विषय होता की ह्यामध्ये रेंटमध्ये देण्यात आलेले जे मालमत्ते होते त्यांच्यावरती 58% वर आकारणी होत होता। सध्या भांडवलीप्रमाणे हे विषय आता राहणार नाही, बिकॉज सर्वचे सर्व मालमत्ता आता रेडी रेकनरप्रमाणे कॅल्क्युलेशन होणार आहेत आणि रेंटला द्या किंवा स्वतः वापर करा त्यामध्ये आता काही डिस्टिंक्शन राहणार नाही आणि सर्वांना समान सारखं आपल्याला कर भरावं लागतील ॲज पर द कॅल्क्युलेशन आणि रेडी रेकनरप्रमाणे। हे नोटिसेस वाटल्यानंतर आपण प्रत्येक वॉर्ड निहाय आपला माणसं तिथे उपस्थित असणार आणि 21 दिवसाचा आपण वेळ देणार की तुमचं जे काही आक्षेप असेल त्या बिलासंदर्भात, नावं असेल, घरामध्ये सीमांकन असेल, त्याचं क्षेत्रफळ असेल, कर मूल्यांकन असेल, त्या सर्वकरिता आपल्या माणसं तिथे उपस्थित असणार। तुम्ही तुमच्या सर्वांच्या आक्षेप तिथे नोंदवू शकतात आणि त्यानंतर आपल्या इथे सुनावणी होणार रितसर आणि जेव्हा ते सुनावणीचे निकाल लागेल आणि दोन्ही पार्टीला ते मान्य असणार त्यानंतर त्यांना कराची टॅक्स नोटीस बजावण्यात जाणार, फायनल नोटीस, आणि त्यानंतर आपण त्यांच्यावरती कर आकारणी सुरू करूया। जेव्हापर्यंत नागरिकांचं जे काही आक्षेप असेल, अडचण असेल ते सुनावणी होऊन कंप्लीट होणार नाही तेव्हापर्यंत कर आकारणी होणार नाही। तर सर्व नागरिकांना माझं आवाहन आहे की तुम्ही जे काही अडीअडचण असेल, जे काही आक्षेप असेल ते नोंदवावे आणि त्यानंतर जेव्हापर्यंत तुमचे समाधान होत नाही तेव्हापर्यंत आपण निर्णय घेणार नाही। सांगलीला जरी आपल्याला सुंदर, सुशोभित आणि प्रगत करायचे असेल तर 20 वर्षापासून 25 वर्षापासून जे आता करमध्ये काहीच बदल झालेला नाही, पण सांगली त्या हिशोबाने खूप मोठी झालेली आहे, तर आपल्याला हे मोहीम घ्यावंच लागतील। त्यासाठी मी सर्व सांगलीकरांना नम्र निवेदन करते की तुम्ही ह्यामध्ये आम्हाला सहकार्य करा। तुम्हाला जे काही शंका असेल आम्ही नक्की ह्याला सॉर्ट आउट करायसाठी, सॉल्व्ह करायसाठी प्रयत्न करू।